नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका प्रवासाला निघणार आहोत जो एखाद्या जुन्या रहस्यमयी महाराष्ट्रीयन वाड्यातल्या बंद खोल्यांसारखाच गूढ आणि उत्कंठावर्धक आहे. तुम्हाला माहिती आहे ना, जुन्या वाड्यांमध्ये अशी काही तळघरे किंवा खोल्या असतात ज्या अनेक पिढ्या उघडल्याच गेल्या नाहीत. फक्त त्यांच्याबद्दलच्या दंतकथा आपल्याला ऐकायला मिळतात. अगदी तशाच काही जागा या जगातही अस्तित्वात आहेत. तर मग चला यावर सविस्तर चर्चा करूया. हे जे दरवाजे आपण आज पाहणार आहोत ते केवळ चाव्या हरवल्यामुळे किंवा कुणी विसरून गेल्यामुळे बंद नाहीत. यामागे अशी काही खोल भयंकर भीती दडलेली आहे जी या तिजोऱ्या आणि खोल्या समाजापासून जाणीवपूर्वक दूर ठेवते. ही अशी रहस्य आहेत जी उघड करण्याची भीती चक्क प्रगत देशांच्या सरकारांनाही वाटते. जगभरातील 7 दरवाजे आजही सीलबंद आहेत, ज्यांचे रक्षण केवळ कुलुपे नव्हे तर सरकारची भीती करत आहे. हे दरवाजे फक्त जाडजूड कुलपांनी सुरक्षित केलेले नाहीत, तर त्यांच्या पाठीमागे असलेली अज्ञात आणि अदृश्य भीती त्यांचं सर्वात मोठं रक्षण करत आहे. विचार करा, मानवी इतिहासातील केवढी मोठी रहस्य ह्या बंद दरवाज्यांमागे लपलेली असतील. भाग 1. सीलबंद दरवाज्यांचे आकर्षण. मानवी स्वभावच असा आहे की जिथे प्रवेश निषिद्ध असा फलक असतो तिथेच नक्की काय रहस्य दडले हे जाणून घेण्याची आपली तीव्र इच्छा होते. आता ही ठिकाणे जगभरात कशी विखुरलेली आहेत ते पहा. प्राचीन इजिप्तपासून ते भारतापर्यंत आणि चीनपासून ते अगदी कॅनडापर्यंत वेगवेगळ्या संस्कृतींनी या अज्ञात आणि भयंकर रहस्यांना कसं हाताळलं आहे हे पाहणं खरोखरच थक्क करणारं आहे. प्रत्येक दरवाज्याचा स्वतःचा असा एक काळ आणि एक वेगळा इतिहास आहे. भाग 2. आधुनिक शोकांतिका आणि हॉटेल्सची रहस्ये. प्राचीन राजांच्या आणि सम्राटांच्या कथांमधून थोडं बाहेर पडून आपण अशा आधुनिक जगातील दरवाज्यांकडे येऊया जे अलीकडच्या काळातील अंधाऱ्या इतिहासामुळे कायमचे बंद केले गेले आहेत. आणि हा आकडा पहा, 873. कॅनडातील फेअरमॉन्ट बॅम्फ स्प्रिंग्स हॉटेलमधील ही एक विशिष्ट खोली. या खोलीचा इतिहास इतका दुःखद आणि भयानक होता की हॉटेल प्रशासनाने ती खोली चक्क विटांनी कायमची बंद करून टाकली. म्हणजे विचार करा, त्या खोलीचं अस्तित्वच पुसून टाकण्यात आलंय आणि आज तिथे फक्त एक सलग भिंत उभी आहे. भाग 3. प्राचीन थडगी आणि सम्राट. इथून आपला प्रवास पुन्हा एकदा भूतकाळात जातो, हजारो वर्षांपूर्वीचे शाप आणि महाकाय वास्तूंच्याकडे. आणि हे अगदी स्पष्टपणे दर्शवते की चीनच्या पहिल्या सम्राटाच्या म्हणजे किन शी हुआंगच्या थडग्याबाबत 2 अगदी वेगळे विचारप्रवाह कसे आहेत. एका बाजूला आख्यायिका आहेत ज्या सांगतात की तिथे प्राणघातक सापळे आणि पाऱ्याच्या नद्या आजही वाहत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक पुरातत्वशास्त्रज्ञांची ही रास्त आणि वैज्ञानिक भीती आहे की योग्य तंत्रज्ञानाअभावी हे थडगे उघडल्यास त्या ऐतिहासिक वास्तूचे कधीही भरून न येणारे मोठे नुकसान होऊ शकते. आता इजिप्तमधील द ग्रेट स्फिंक्सकडे पाहूया. या भव्य वास्तूच्या खाली असलेल्या गुप्त खोल्यांबद्दल प्राचीन हरवलेल्या संस्कृतींच्या नोंदी असल्याच्या मोठ्या आख्यायिका आहेत. परंतु प्रत्यक्षात या वास्तूची भूवैज्ञानिक नाजूकता पाहता ती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने कडक आदेश काढून तिथे उत्खनन करण्यास सक्त मनाई केली आहे. आपण इथे फक्त या माहितीचे तटस्थपणे विश्लेषण करत आहोत, कारण यामागे अनेक दावे-प्रतिदावे आहेत. माचू पिचू असो किंवा स्फिंक्स, एक गोष्ट वारंवार घडते, ती म्हणजे ही प्रक्रियेची पायरी. प्रथम रडार किंवा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या गुप्त जागांचा शोध लागतो. त्यानंतर उत्साही पुरातत्वशास्त्रज्ञ तिथे उत्खनन सुरू करण्याचा प्रयत्न करतात आणि लगेचच सर्वोच्च पातळीवरून सरकारी हस्तक्षेप होतो आणि ते काम तिथेच कायमचे थांबवले जाते. भाग 4. श्रद्धेच्या गुप्त खोल्या. आता आपण आपल्या भारतीय उपखंडाकडे वळूया, जिथे आपल्या भव्य ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक काळातील सामाजिक प्रश्न एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतात. 22 हा आकडा नक्कीच लक्ष वेधून घेतो. ताजमहलसारख्या जागतिक आश्चर्याच्या तळघरामध्ये चक्क 22 खोल्या आहेत, ज्यांना कायमचे कुलूप लावलेले आहे आणि त्या जनतेच्या नजरेपासून पूर्णपणे लपवून ठेवले आहेत. एका इतक्या अप्रतिम वास्तूच्या खाली असलेलं हे एक मोठं रहस्य आहे. ह्याबद्दलचे 2 दृष्टिकोन आपण इथे पाहू शकतो. एकीकडे काही लोकांचे असे दावे आहेत की ह्या खोल्यांमध्ये विशिष्ट धार्मिक वास्तू किंवा अवशेष दडलेले आहेत. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजेच ASIने अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे की वास्तूची मूळ रचना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे दरवाजे बंद ठेवणेच योग्य आहे. आपण इथे कोणत्याही दाव्याचे समर्थन करत नाहीये, तर केवळ दोन्ही बाजूंची वस्तुस्थिती मांडत आहोत. भाग 5.
भारतातील सर्वात मोठी रहस्यमय तिजोरी. आपण आता या विश्लेषणाच्या सर्वात उत्कंठावर्धक वळणावर आलो आहोत. हा शब्द पहा, नागपाश. केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या वॉल्ट बी म्हणजेच तळघर ब च्या दरवाजावर नागपाशाचे कोरलेले चिन्ह आहे. अशी मान्यता आहे की हा दरवाजा एका अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र मंत्राने सील केलेला आहे. तो बळजबरीने उघडल्यास भयंकर आपत्ती ओढवू शकते आणि याच प्रचंड भीतीने अगदी स्थानिक प्रशासनही तो शेवटचा दरवाजा उघडायला धजावत नाही. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या एका दरवाजाच्या निमित्ताने दोन पूर्णपणे भिन्न विचार समोरासमोर आले आहेत. एका बाजूला आहे ती विनाशकारी संकटाची प्रचंड धार्मिक भीती, तर दुसऱ्या बाजूला आहेत या तिजोरीच्या व्यवस्थापन आणि अधिकारावरून सर्वोच्च न्यायालयात चाललेले प्रदीर्घ आणि गुंतागुंतीचे कायदेशीर लढे. $1 ट्रिलियन म्हणजेच तब्बल अब्जावधी रुपये. या न उघडलेल्या दरवाजाच्या आत असा अफाट आणि अकल्पनीय खजिना असू शकतो असा अंदाज वर्तवला जातो. या आकड्याचं वजन आणि त्यामागे दडलेलं रहस्य खरंच आपल्याला थक्क करून सोडतंय. काही दरवाजे आतल्या खजिन्याचे रक्षण करण्यासाठी बंद असतात, तर काही दरवाजे बाहेरच्या जगाला वाचवण्यासाठी बंद ठेवले जातात. या प्रवासाच्या शेवटी हा विचार नक्कीच मनात घर करून राहतो. या दोन्ही गोष्टींमधील हा समतोलच या रहस्यमयी दरवाजांचे खरे आणि सर्वात मोठे गूढ आहे. आणि म्हणूनच हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी उभा राहतो. काही दरवाजे कायमचे बंद राहिलेलेच बरे असतात का? या गूढ दरवाज्यांमागील इतिहास, विज्ञान, आख्यायिका आणि भीती यांचा हा गुंता सोडवताना मानवी इतिहासातील ही अनुत्तरित रहस्य आपल्याला नेहमीच सखोल विचार करायला भाग पाडतात. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेहमी असं कुतूहल जागृत ठेवा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा.